लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते परशू गोडाऊनला आलेला असतो आणि तो त्या संजयला खूप मारत असतो आणि त्याला म्हणत असतो की काय रे, इथे आजूबाजूला कोण कुठे नाही आहे, सगळी माणसं गेली कुठे. आणि असं बोलून ना तो सगळ्या माणसांना, तिथे ठेवलेली जी माणसं असतात त्यांना तो आवाज देत असतो. आणि त्याचवेळी ना तो घाबरला असतो, कारण त्याला ना कळलं असतं की इथे ना आपल्याला अडून कोणतरी बघत आहे आणि अडून सगळ्या गोष्टी कोणतरी करत आहे. त्यावरती संजय आहे की तो जोरजोरामध्ये हसत असतो आणि तो एकदम भीती त्याची पळाली असते. तो एकदम खुश असतो आणि ना जोराजोरा ओरडत असतो की आता मी सुटणार आहे, आता माझी सगळी जायची वेळ आलेली आहे. असं बोलून ना तो त्याचा आनंद आहे ना तो व्यक्त करत असतो. आणि त्याचं असं हसणं ओरडणं बघून परशूला मात्र विचार पडतो आणि परशू ना घाबरलेला असतो. परशू म्हणतो यांचं चाललंय तरी काय. आणि ते म्हणून ना तो आजूबाजूला बघत असतो. तेव्हा ना त्याला एका माणसाची शॅडो दिसत असते, पण ती अशी क्लिअर नसते. त्यामुळे ना परशू आधीच कसा थोडाफार घाबरट असतो आणि त्याच्यामध्ये असं काही घडल्यामुळे तो अजूनच घाबरलेला असतो आणि त्याला काय करायचं काय नाही करायचं हे सुचतच नसतं. त्याच्यातून पण तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ना मध्ये मध्ये आवाज येतच असतो. आजूबाजूला ना काही घडणाऱ्या गोष्टींमुळे त्याला भीती वाटत असते आणि तो ना विचारत असतो की तिकडे कोण आहे कोण आहे, असं सतत तो विचारत असतो. आणि तो शोधत असतो की ह्याचं कोण वाचवायला मित्र वगैरे तर आलेलं नाही आहे ना, किंवा कोण आलेलं नाही आहे ना माझं बळी पाडायला वगैरे, असं त्याला भीती वाटत असते. आणि तो घाबरलेला असतो आणि त्याची जी माणसं असतात तीसुद्धा त्याच्यासोबत असतात. त्यामुळे त्याला जास्तच भीती वाटू लागते आणि तेव्हा तो विचार करत असतो की बापरे, कोणच इथे नाही आहे, अचानक प्रसंग ओढवला तर मी काय करणार आहे, असं ना परशू म्हणत असतो. आणि त्याच वेळी तिथे ना तो संजय असतो ना तो तिथून सुटून जातो. आणि संजय सुटून गेल्यावरती परशू अजून घाबरतो. तो म्हणतो अरे बापरे, आता संजय पण गेला, आता काय होईल, कोणाला कसं मी वाचवू शकेल आणि कोणाला कसं काय सांगेन, म्हणजे सरकारला कसं काय सांगेल. आणि त्याच वेळी काय होतं अचानक हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही आणि तोच त्या ठिकाणी बांधून राहतो. आणि तो बांधून राहिल्यानंतर इथे त्याला समजतच नाही की कोण आलेलं आहे आपल्याला वाचवायला, म्हणजेच आपल्याला मारण्यासाठी आणि त्या मुलाला वाचवायला. त्यावरती तो माणूस आहे, म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नसून तो कान्हा असतो. तो त्या संजयला घेऊन जातो आणि इकडे ना किर्लोस्कर कंपनीच्या रिसेप्शनिस्टमध्ये ना इथे सरकार आहे ना ती कॉल करते आणि सरकार कॉल करून त्या रिसेप्शनिस्टला म्हणते की हॅलो, किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन्स का. त्यावरती ती रिसेप्शनिस्ट म्हणते की हो. त्यावरती इथे तेजस्विनी सरकार म्हणतात की त्या दिवशी ना दाभाडे मावशी आहेत त्यांचं ती नाव सांगते आणि सांगते की ह्यांच्या ना आजारासाठी सिटी हॉस्पिटलमध्ये 10 लाखाचं पेमेंट केलं, ते कोणा थ्रू झालं ते सांगता येईल का, कारण का पेमेंट तुमच्या कंपनीतूनच केलेलं आहे, पण ते कोणी केलं हे तुम्हाला सांगता येईल का. त्यावरती ती तिला प्रश्न विचारत असते, पण ती जी मुलगी असते ती तिला ना सांगत नाही. तिला म्हणत असते की ही ना इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यावरती ती म्हणत असते की अहो, मला ना ते किर्लोस्करांचे पैसे आहेत ना ते मला रिटर्न करायचे आहेत, त्यासाठी तुम्ही सांगा ना मला. असं म्हटल्यानंतर ती रिसेप्शनिस्ट मुलगी म्हणते का हे ना मी असं सांगू शकत नाही आणि आता ना कंपनीची वेळ संपलेली आहे, तर तुम्ही ना उद्या फोन करा. असं बोलून ना ती फोन कट करते आणि तिचा सरकारचा फोन कट केल्यामुळे सरकारला प्रचंड राग येतो. सरकारनं त्या किर्लोस्कर कंपनीच्या पॅम्पलेटकडे बघून म्हणते की ही किर्लोस्कर कंपनी हिनं दाखवूनच देईन मी आता की मी काय चीज आहे आणि मी काय काय करू शकते. मला फोन कट करतात का आणि मला काही बोलू देत नाहीत का, आणि कसं कळेल की कोणी पेमेंट केलं आहे. पण आता मला शोधलं पाहिजे की ह्याच्या मागे कोण आहे आणि हे कोण करत आहे, असं ती मनातल्या मनात बडबडत असते. आणि ती पूर्णपणे शोधायच्या तयारीत असते, कारण का तशी ती हुशार असते, तिला समजत असतं कुठे काय बोलायचं. आणि इकडे कान्हा आणि किरण मिळून त्या संजयला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात. तेव्हा ना कान्हा त्याला म्हणत असतो की संजय, तुला जास्त तर लागलं नाही आहे ना, तू ओके तर आहेस ना. त्यावरती संजय म्हणतो का नाही, मी ओके आहे, पण बरं झालं तुम्ही ना आम्हाला घ्यायला आलात आणि तुमच्यामुळे आज मी वाचलो आहे, तुम्ही आहात म्हणून ही परिस्थिती आज आहे. असं म्हटल्यानंतर कान्हा म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण आता तुला लागलं किती आहे, तर तुला ना डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. त्यावरती त्या किरणला तो म्हणत असतो अरे आपण बोलत काय बसलो आहे, याला ना पटकन ना तू डॉक्टरकडे घेऊन जा आणि ह्याचा जीव आहे ना तो वाचव, ह्याला त्रास होत आहे, मला सगळं दिसत आहे, बाकी सगळं आहे ना ते मी बघून घेतो.
त्यावरती किरण म्हणत असतो की हो हो मी बघून घेतो. आणि इथे कान्हा असतो तो सुद्धा म्हणत असतो की आपण ना लवकरात लवकर केलं पाहिजे. असं बोलून ना ते लोकांची रिक्षा जाते आणि इथे कान्हा मात्र थांबलेला असतो. कान्हाला थोडंफार टेन्शन आलेलं असतं, पण काय करणार, जे होत आहे ते होत आहे. सहन करण्यापेक्षा दुसरा काही पर्याय नसतो. आणि इकडे चाळीमध्ये ना सगळ्या बायका बसलेल्या असतात. त्या म्हणत असतात कान्हा मकर संक्रांतीची तयारी कशी करायची, छान महागड्याची तिळांते वगैरे असं ते लोक म्हणत असतात. आणि ती सखी आणि तिची मैत्रिणीचं पण डिस्कशन चालू असतं साड्यांवरून, की आपण ना साड्या कशा घ्यायच्या. त्यावरती त्यांचं डिस्कशन असं चालू असतं की साड्या तर आता खूप मस्त मस्त छान छान आल्या आहेत, आपण ना साड्या घ्यायला जाऊ. असं बोलून ना त्यांची आनंदाने ईद संक्रांत साजरी करायचं चालू असतं. आणि तेव्हा ना ते मोबाईलमध्ये पिक्चर बघून ठरवत असतात की आपण ना आता नवीन नवीन छान जशा लेटेस्ट साड्या आल्या आहेत ना, तशा ना लेटेस्ट छानपैकी साड्या घेऊ आणि मस्तपैकी ना संक्रांत आहे ही साजरी करू. असं बोलून ना सगळ्यांचं ना संक्रांत हळदी कुंकू ह्याची तयारीचा ना विषय चालू असतो. आणि असं बोलल्यानंतर नंतर तो आपापल्या घरी जायचा निर्णय घेतो. आणि त्याच वेळी ना तिथे जात असताना तिथे मावशीसुद्धा बाहेर आलेली असतात. तेव्हा इथे सखी मावशींना म्हणते की तुम्ही कशाला बाहेर आलात, तुम्हाला आराम करायला सांगितलं होतं ना. त्यावरती त्या मावशी म्हणतात, अगं मला सारखं ना ते झोपून झोपून ना कंटाळा आला आहे, आता असं वाटतं आहे की ना बाहेर येऊन बसावं. म्हणून सखी म्हणते बरं आहे ठीक आहे. ती त्या मुलाला सांगते की तिने ना खुर्ची आण रे. त्यावरती तो मुलगा खुर्ची आणतो आणि इथे ना दाभाडे मावशींना तिथे बसवतात. आणि त्यानंतर सगळ्यांनाच दाभाडे मावशी बाहेर येऊन बसलेल्या आवडतात आणि सगळेजण खुशसुद्धा होतात की आता हळूहळू का ना होईना मावशी आहेत त्या बऱ्या होत आहेत. असं बोलून ना त्यांना आनंद होत असतो. आणि ते दाभाडे मावशीसुद्धा खूप खुश असतात. आणि त्यांना जेव्हा समजतं की ते ना संक्रांतीचा विषय चालला आहे, तेव्हा त्या पण सगळ्या गोष्टी सांगू लागतात की कसं करायचं, काय करायचं, पहिली संक्रांत आहे तर किती छान पद्धतीने करायची. आणि कान्हा आणि ह्यांच्या दोघांची तर पहिली संक्रांत आहे तर ही एकदम आनंदाने करा वगैरे अशी ना ती सांगत असते. कारण मावशींना ना ते कान्हा आणि सखीचं जे नातं असतं ना ते आवडत असतं. त्यांना नेहमीच त्याच्यामध्ये गोडवा पाहिजे असतो. तेव्हा सखीला एक वेगळाच प्रश्न पडलेला असतो की आपण कशी संक्रांत साजरी करायची. त्यावरती आणि तेव्हा ना तिथे जमलेल्या सगळ्याजणी म्हणत असतात की आता ना साड्यांचं मस्त प्रदर्शन भरलं आहे, तिकडे ना आम्ही जाणार आहेत आणि मावशी आम्ही ना तुमच्यासाठी सुद्धा साड्या घेऊन येणार आहे. त्यावरती मावशी म्हणतात की नको नको बाई, माझ्यासाठी नका घेऊन येऊ, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्या नवऱ्यांना घेऊन जा. असं म्हटल्यानंतर इथे सखी पण विचारात पडलेली असते की नवऱ्यांना घेऊन जायचं. त्याच्यानंतर इकडे घरी ना सगळे जेवायला बसलेले असतात. आणि तेव्हा कान्हा आहे की तो आपल्या आईजवळ बसलेला असतो. तिला तो एक एक घास भरवत असतो. तेव्हा इथे माई असते, ती ते विचारत असते की काय रे संजयचं काय झालं. त्यावरती इथे कान्हा सांगतो का मी ना संजयला सोडवून आणलं आहे, तिथे परशुकडे होता तो वगैरे असं सगळं सांगतो. आणि तो सांगतो का मी ना सगळं काही व्यवस्थित केलं आहे, आजी आता ना हळूहळू सगळ्या गोष्टी नीट होत आहे असं तो ना माईला धीर देत असतो. तर माई म्हणत असते की हो बरं आहे ठीक आहे. म्हणून ना ती त्याला बोलत असते ठीक आहे आता तू संजयला तर सोडवलं आहेस, पण तुझा चेहरा तर नाही ना तिथे दिसला, कोणी तुला पाहिलं तर नाही ना. त्यावरती कान्हा म्हणतो का नाही. आणि त्याच वेळी ना तिथे त्यांच्या घरी ना गुरुजी येतात. म्हणजेच काहीतरी कामानिमित्त कसलं तरी मुहूर्त सांगण्यासाठी ना तिथे गुरुजी आलेले असतात. आणि त्याला बघून ना कान्हा तर थोडा आश्चर्यचकितच होतो. पण तिथे माई असतात, त्या म्हणतात की तुम्ही बसा ना. आणि असं म्हणून ना त्या गुरुजींना ते लोक बसायला देतात. आणि तेव्हा ना कान्हासुद्धा तिथे येतो. आणि कान्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात की ह्यांनी ना आपल्याला सरकारांच्या घरीसुद्धा बघितलं आहे. तेव्हा कान्हा मात्र थोडासा मान खाली घालून असतो. कारण का त्या दिवशी त्यांनी जे बघितलं आहे की सरकारांच्या घरी हा कान्हा आलेला असतो. आणि तिथे ते दोघंसुद्धा त्यांची धडक होते. म्हणजेच इथे भटजींची आणि कान्हाची धडक होते. हे बघितल्यानंतर इथे भटजी विचारतात की काय रे तू. तेव्हा तो काहीच बोलत नाही. आणि नंतर मग भटजी नॉर्मलपणे सगळं सूर्यपूजनाचं सगळं महत्त्व सांगत असतात की आता उत्तरायणमध्ये आपण जाणार आहोत, कशी पूजा करायची आहे, काय करायची आहे, सगळ्या गोष्टी आहेत की ते सविस्तर सांगतात. त्यावरती माईसुद्धा सगळं काही ऐकत असते. आणि त्यावरती हे सगळं सांगत असतात की दानधर्म कसं करायचं आहे वगैरे असं सगळं जे वडिलोपार्जित आहे, जे कान्हाच्या वडिलांपासून आलेलं आहे ते सगळं ते लोक सांगत असतात. आणि म्हणत असतात की असं असं करायचं आहे, त्यावरती हा निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही अशी पूजा करायची आहे, तशी करायची आहे, आणि हे महत्त्व आहे, हे करणं किती गरजेचं आहे, हे सगळं सांगत असतात. त्यावरती गुरुजी म्हणत असतात की हे जर केलं तर बरोबर आहे आणि ही नेहमीप्रमाणे एकट्याने पूजा करायची असते असं सांगून माईला ती सांगत असतात. त्यावरती माई म्हणते की हो बरोबर आहे.
त्यानंतर गुरुजी म्हणतात की माझ्या मनामध्ये ना एक प्रश्न खटकत आहे, तर तो मी विचारू का? त्याशिवाय ना मला जमणार नाही. असं बोलल्यानंतर इथे माई म्हणत असतात की हो, विचारा ना, तुम्हाला न विचारायला कोणी सांगितलं आहे? तुम्हाला जे विचारायचं आहे ते तुम्ही विचारून घ्या ना. असं काही नाही का विचारलात तर काही बोलेल. आणि त्यावरती त्या आजी म्हणत असते की ते सूर्यपूजन हा कबीरच करणार आहे. कारण का तोच आता सगळं काही गोष्टींचं हे आहे. त्यावरती इथे गुरुजी आहेत ते विचारत असतात की मला हे विचारायचं आहे की त्या दिवशी मी सरकारांच्या घरी गेलो होतो, तेव्हा मला इथे हे भेटले होते आणि ह्यांची ओळख मला तिथे काना म्हणून का बरं सांगितली? काना म्हणून सांगणं ह्याच्यामागे काय कारण आहे? असं म्हणून ना ते गुरुजी असतात ते कानाला प्रश्नावरती प्रश्न विचारत असतात आणि त्याला म्हणत असतात की ह्याच्यामागे काय रहस्य आहे ते मला समजेल का? असं म्हटल्यानंतर इथे काना तर काहीच बोलत नाही. तो फक्त आणि फक्त गप्पा असतो. आणि इथे सरकारांच्या घरी सरकार परशूला जोराची एकदम कानाखाली मारतात आणि त्याला म्हणतात की तू एवढा बावट असेल असं कधी वाटलंच नाही. तुला एक साधं छोटं कामसुद्धा जमत नाही. तुझं कसं होणार परशू? आणि तुझ्यामुळे ना माझं पण प्रॉब्लेममध्ये अडकत आहे. मलासुद्धा काही कामं तुझ्यामुळे करता येत नाही. कारण का ठरवूनसुद्धा तू ती पूर्ण होऊ देत नाहीस. तुला इतकीशी गोष्ट सांगितली होती तीसुद्धा तुला जमली नाही. त्या संजयला नाहीतरी त्याच्या माणसाने घेऊन गेला आणि एवढं करूनसुद्धा तू त्या माणसाचा चेहरासुद्धा बघितला नाहीस. तुला काय करायचं आहे ते तुलाच कळत नाही. त्यामुळे ना ती त्याच्यावरती प्रचंड भडकली असते. ती म्हणत असते की तुला आता मी शिक्षा देत आहे, कारण का तू चुकी करणार, तुला शिक्षा देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुला शिक्षा ही देते की तू आत्तापासून जेवायला डायनिंग टेबलवर नाही बसायचं, तू खालीच बसायचं. म्हणजे काहीही असो, सणवार असो किंवा नॉर्मल वार असो, काहीही असलं तरी तू आहेस की तू खालीच बसून जेवण करायचं, तू टेबलावरती बसायचंच नाही. कोणीही गेस्ट आले, काही आलं, काही झालं तरी तू ते करायचंच आहेस, तुला खालीच बसून जेवावं लागेल. असं बोलून आहे ना ती परशूला एवढी कडक शिक्षा देते आणि म्हणते की ह्या शिक्षेमध्ये काही बदल होणार नाही. मी सांगितलं आहे तसंच तुला करावं लागेल आणि तसंच तुला पाळावं लागेल. हीच तुझी शिक्षा आहे. खरं तर ही खूप सौम्य शिक्षा आहे, पण मी तुला हे देणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुला कळणार नाही. आणि तू आहे ना, तुला काहीच काम जमत नाही. तुला छोट्यातलं छोटं काम दिलं ना तरी तुला जमत नाही. एवढा तू मोठा आहेस. असं बोलून ना ती त्याला जाम बडबडत असते आणि त्याला ती ना खूप शिव्यासुद्धा देत असते. त्याला म्हणत असते की तुझ्यासारखा बावळट माणूस आहे तो मी कधी बघितला नाही या जगामध्ये. त्यामुळे तुझं बेटर आहे का तुला खालीच बसून जेवायचं ही शिक्षा दिलेली आहे आणि तुला ही मान्य करण्याशिवाय तुझ्याकडे काही पर्याय नाही. असं बोलून ना ती त्याला खडसावत असते आणि त्याला ना त्याची कॉलर धरून त्याला म्हणत असते की तू आता ना इथनं निघ. असं बोलून ना त्याला ती निघायला सांगते. असं झाल्यानंतर इथे सरकार असते ती मनामध्ये विचार करत असते की हा परशू तर काय कामाचा नाही, ह्याला काही सांगितलं तरी ह्याच्याकडून ते पूर्ण होत नाही. आता मलाच करावं लागेल, आता मला स्वतःच त्याच्यामध्ये इन्वॉल्व होऊन बघावं लागणार आहे का ह्या संजयला सोडवण्यामागे त्याचा माणूस कोण आहे आणि त्याच्यामागे कोण आहे माणूस की जो ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सावरून घेत आहे आणि सगळं काही ओके करत आहे. आणि इकडे काना मात्र त्या गुरुजींना उत्तर देत असतो की काही जे प्रश्न तुम्हाला पडले आहेत ना, त्याची उत्तर देणं न दिलेलंच बरं. ते उत्तर हे गुपित म्हणून राहिलेलं बरं, की काय आहे ना, कधी कधी काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. असं बोलून ना तो त्याचं बोलणं थांबवतो. त्यावरती त्याला गुरुजीसुद्धा काही जास्त प्रश्न विचारत नाही आणि मग गुरुजी म्हणतात ठीक आहे, मी आता निघतो, माझी जाण्याची ना वेळ झाली आहे. असं बोलून ना ते लोक निघण्यास तयार करतात. तेव्हा माई आणि कान्हा हे दोघं मिळून त्याला नमस्कार वगैरे करतात आणि नंतर ते सुद्धा नमस्कार करून निघण्याच्या तयारीत असतात. आणि त्याचवेळी इथे माई तर कानाला प्रश्न विचारत असतात की हे बघ, तू आता सूर्यपूजन कसं करणार आहेस? कारण काही सगळं तर मंदिरात करायचं असतं आणि आता तू थोड्याशा जवळ आलेला आहेस आणि जर तुला कोणी तिथे बघितलं तर काय करणार आहेस? एक काम कर, तू ना सूर्यपूजेला बसूच नकोस. मला प्रचंड भीती वाटत आहे, कारण तू सूर्यपूजेला बसलास आणि तुला तिथे कोणी बघितलं तर काय होईल? कारण का आता आपण हा खेळ लपवत आहोत आणि तू किती पण तुझी ओळख लपवायचा प्रयत्न केलास तरी ती लपवू शकत नाही. कारण का कधी ना कधी समजणारच आहेस की तू किर्लोस्कर कंपनीचा आहेस आणि आपली किर्लोस्कर कंपनी आहे आणि तू कान्हा नसून कबीर आहेस. हे एक ना एक दिवशी कोणाला ना कोणाला समजणार आहे आणि तू किती गोष्टी ह्या लपवणार आहेस सगळ्यांपासनं. त्यामुळे ना तू सूर्यपूजेला बसू नकोस, आपण यावर्षी नाही करायची. असं बोलून ना ती सांगत असते आणि ती म्हणत असते की हे तुझ्यासाठी ना खूप घातक असणार आहे. असं बोलल्यानंतर इथे कानाला तर खूप मोठं प्रश्नचिन्ह पडतं. काना मनातल्या मनात बोलत असतो की असं कसं, मला तर करायचं आहे. आणि त्यावरती त्या माई असतं का ती ना नाही सांगत असते. माई म्हणत असते की तू न केलेलंच बरं, एक वर्षी नाही केल्याने काही जात नाही.
पण आपण जो काही कट रचलेला आहे तो सगळा बरबाद नको व्हायला. आणि तुझं जर समजलं तर त्याच्यामुळे नक्कीच तो बरबाद होऊ शकतो. त्यामुळे आपण काही न केलेलं बरं आणि आपण सूर्यपूजेला न बसलेलं बरं. त्यावरती इथे कान्हा म्हणतो, पण अगं आई, असं नाही करू शकत आजी आपण. इथे सूर्यपूजेला बसणं गरजेचं आहे. त्यावरती माई म्हणत असते की तुझ्या जीवापेक्षा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? तिथे मंदिरामध्ये किती लोक येणार आहेत, सगळ्यांना तू काय सांगत बसणार आहेत? असं बोलून इथे निघून जाते. आणि माईचं हे बोलणं कान्हाला त्या प्रश्नचिन्हामध्येच पाडलेलं असतं. पण कान्हा असतो का तो म्हणत असतो का नाही, माझ्या वडिलांनी ह्या पूजेमध्ये कधी खंड पडू दिला नाही आहे आणि मी सुद्धा या पूजेमध्ये कधी खंड पडू देणार नाही. मी ही पूजा करणारच. आणि आता माझ्यासोबत कोणीही अडवलं तरी मी एकटी पूजा करणार नाही, तर मी माझ्या बायकोसोबत करणार, म्हणजे मी सखीसोबत करणार. आणि असं बोलून तो विचार करत असतो की कसं आपण हा प्लॅन सक्सेस करू शकतो आणि कसं सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून तो विचार करत असतो. पण त्याचा निर्णय मात्र ठरलेला असतो का मी करणार म्हणजे करणारच. आणि त्याच्या निर्णयापुढे कोणीही काही जात नसतं. आणि इकडे सखी आहे ती कसली तरी ना यादी काढत असते आणि त्याच्यावरती ना ती सगळ्यांची नावं काढत असते आणि ती विचारत असते की आता अजून कोण तर राहिलेलं नाही आहे ना, अजून कोणाकोणाला बोलवायचं आहे, असं बोलून ना ती सगळ्यांची नावं लिहित असते. आणि त्यावेळी ना ती कान्हाला सांगत असते की ना आता ना पोलीस आले होते घरी आणि त्यांना ते सगळे प्रश्न विचारल्यानंतर ना मला सगळं काही ना त्या दिवशी जे घडलं ना ते सगळं आठवत होतं, की कसं की आपण दाभाडे मावशींना वाचवण्यासाठी सगळं काही जीवाचं रान केलं आणि सगळ्या गोष्टी करायलाच तयार झालेलो. तर आपण ना ह्याच्यामधून काहीतरी लेसन घेतला पाहिजे, असं ती म्हणत असते. आणि तिथे ना कान्हा म्हणतो का मला जरा मीठ देतेस का? असं बोलल्यावर इथे ना सखी तर जाम भडकते. ती म्हणते की ठीक आहे चल मी देते तुला मीठ, असं बोलून ना ती मीठ द्यायला जाते. आणि मीठ देत असताना तिला तिथे कान्हा म्हणतो की काय हो तुमच्या ना आजकाल पैंजणांचा आवाज येत नाही. पैंजणांचा आवाज आला का तुम्ही ना समजता तुम्ही ते आला आहात का गेला आहात. त्यावरती इथे सखी प्रचंड भडकते. सखी म्हणते का तुला ना मिठासोबत इथे बदाम पण खायची गरज आहे, कारण का तुला चांगलंच माहिती आहे का ते पैंजण घर खर्चासाठी मी घाण ठेवले आहेत. असं म्हटल्यानंतर इथे तिला सगळं आठवतं की कान्हा कसा आपल्यावरती ओरडला होता. आणि तेव्हा कान्हा पण म्हणतो की हां सॉरी, मी सगळं काही ना विसरून गेलो होतो. असं म्हटल्यानंतर इथे सखी मात्र म्हणते त्याला की हो तुला त्यांना खूप चांगलं वाटतं माझ्या अशा जखमांवरती मीठ चोळायला, आणि माझ्या बाबांनी केले होते ते आता कधी सोडवता येतील काय माहिती. तर हे घे मीठ, असं ती रागारागाने म्हणत असते. आणि त्यानंतर परत ती चालू होते की ना ह्याच्यामधून आपण हा लेसन घेतला पाहिजे की आपण ना काहीतरी केलं पाहिजे. त्यावरती इथे कान्हा असतो तो तिचं शांतपणे ऐकत असतो. तेव्हा सखी असते ती सांगत असते का मी ना सगळ्या चाळकऱ्यांना सांगितलं आहे की आपण ना मेडिक्लेम काढू, म्हणजे ना की मेडिकल इन्शुरन्स वगैरे असं काही काढलं तर आपल्याला जेव्हा गरज आहे तेव्हा उपयोगीला पडेल आणि काही मग कोणाचा प्रॉब्लेम होणार नाही. त्यावरती ती म्हणत असते मी ना एक काम करते, ते आमच्या कंपनीमध्ये जे मेडिकल काढणारे आहेत ना त्यांनाच मी बोलून घेते आणि त्यांच्याकडून ना मी हे क्लेम आहे ना ते काढून घेते, जेणेकरून अशी कधी परिस्थिती ओढवली तर कोणाला टेन्शन घ्यायला नको आणि सगळं काही व्यवस्थित होईल. असं म्हटल्यानंतर इथे कान्हासुद्धा सखीला म्हणतो की हो बरोबर आहे, सगळा निर्णय घेतला आहे ना तो योग्य आहे, छान आहे सगळं काही, असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी ना तिथे ना एक छोटी मुलगी येते आणि ती ना सखीला म्हणत असते की ना मला ना साडी नेसायची आहे, तर तू मला उद्या साडी नेसवून देशील का किंवा मला शिकवशील का? असं म्हटल्यानंतर सखी म्हणते की हो चांगलं आहे ना. आणि ती ना आत्ताच तिला साडी नेसवायची तयारी करू लागते. आणि तेव्हा ना ते तिला छान पद्धतीने साडी नेसवत असते, मस्त की जणू काही तिला खूप छान पद्धतीने येत असतं. आणि तिचं असं छान वागणं बघून कान्हाला आता ती प्रचंड आवडत असते. आणि ती जी मुलगी असते ती तर खूपच खुश झाली असते, कारण का तिच्या मनासारखी तिला तयारी मिळत असते. आणि तेव्हा सखी आहे ती मनापासून छान आनंदाने ना त्या मुलीला साडी नेसवत असते. खरं तर सखी ही खूप प्रेमळ असते, तिला ना अशा सगळ्या गोष्टी खूप आवडत असतात. आणि हे सगळं करून कान्हाला ती साडी नेसवत असताना जणू काही असं दिसत असतं की सखीने साडी नेसली आहे आणि आपणच तिला सांडपणे साडी नेसवत आहोत, कारण का तो हळूहळू का ना होईना तिच्या तो प्रेमात पडायला लागलेला असतो. आणि म्हणून ना त्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात. म्हणून तो ना त्या सखीकडे प्रेमाने बघत असतो, तिला छान निहाळत असतो आणि जणू काही तो तिला साडी नेसवत आहे, तिच्या मिऱ्या काढत आहे, असं त्याला ना अनुभव होत असतो. आणि हे सगळं ना त्याला प्रेमापोटी होत असतं. खरं तर सखी असते त्या मुलीला साडी नेसवत असते,
पण कानाला आहे की स्वप्नात असं दिसत असतं की आपणच सखीला साडी नेसत आहोत आणि सखी आणि आपण दोघं प्रेमामध्ये रमलो आहोत असं त्याला ना ते दृश्य दिसत असतं. आणि ते दोघांचं दृश्य त्याला ते नजरेसमोर हटत नाही. पण काही वेळानंतर त्याला त्याची जाग येते आणि तेव्हा बघतो तर काही समोर सखी असते. ती त्या मुलीला साडी नेसवत असते आणि तिच्यासोबत हसत असते आणि तेव्हा